सोलापूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। मार्केट यार्डाजवळील शेळगी ब्रिज येथे आज पहाटे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर व किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे एसटी बस क्रमांक MS14 LB 0380 ही प्रवाशांना घेऊन जात असताना समोरून जाणाऱ्या ट्रक क्रमांक MS13 AX 3949 पाठीमागून जोरदार धडकली। ही धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। या भीषण अपघातात दादाराव भालचंद्र बनसोडे वय 43 राहणार चिवरी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आणि नागूबाई राम रेवघे वय 48 राहणार अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचा जागीच मृत्यू झाला। तर अपघातात रामचंद्र प्रभाकर देवघे, विकास प्रकाश पाटील, माणिक नागप्पा वायचळ, रामलिंग ब्रह्मानंद कापसे, अभिषेक दीपक चव्हाण, अनिकेत सुभाष राठोड, अभिजित अरुण चव्हाण, नागोराव किसू तोडसांग, अनुराधा अर्जुन चव्हाण आणि तुळशीदास मनोहर पांचगे हे जखमी झाले असून सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि आपत्कालीन बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत। काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली।